शिक्षण कमी, हाताला काम नाही, म्हणून पैसे नसल्यात जमा. मग अशा वेळेला कोल्हापूरच्या दानोळी गावात मामाच्या घरी राहणाऱ्या दोन तरुणांनी एका मोबाईल दुकानदाराला किडनॅप करण्याचा प्लॅन बनवला. पण हा प्लॅन अचानक कॅन्सल करावा लागला. हा प्लॅन कॅन्सल झालाच, पण पैशांची हाव संपली नव्हती. मग या दोन भावांनी दुसरं टार्गेट निवडलं. एका दुसऱ्या 40 वर्षीय व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. 25 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. अपहरण झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक पैसे घेऊन यायला तयार होते, पण ऐनवेळी या दोघांनी त्या व्यापाऱ्याची हत्या केली. पण मागितलेले पैसे मिळत असतानाही आरोपींनी त्या व्यापाऱ्याची हत्या का केली? घटनास्थळी नेमकं काय झालं होतं आणि या प्रकरणात दानोळीच्या ग्रामस्थांनी पोलिसांना का धारेवर धरलं? ही सगळी उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सदन शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूरचा शिरोळ तालुका. संपूर्ण तालुक्यात सुपीक जमीन आणि सिंचन मुबलक प्रमाणात. इथली शेती राज्यात आदर्श मानली जाते. 1-2 एकर शेती असलेले शेतकरीही करोडपती आहेत. वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून सदन झालेल्या शेतकऱ्यांपैकी एक असलेले शिरोळ तालुक्याच्या दानोळीचे भरतेश टोपगोंडा. भरतेशांनी भाजीपाला व्यवसायात आपली पकड मजबूत जमवून परिसरात प्रतिष्ठा मिळवली होती. शेतातून आलेलं उत्पन्न आणि इतर शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदी करून तो माल परिसरातल्या मोठ्या व्यापाऱ्यांना विकायचे. या व्यवसायातून त्यांना मोठा फायदा व्हायचा. हीच गोष्ट दानोळी गावात राहणाऱ्या दोन तरुणांनी हिरली. त्या दोघांची नावं आहेत राजदीप अजय ताडे आणि मंथन उर्फ टिल्लू राजेंद्र चांदुरे. दोघंही 21 वर्षांचे. दानोळी त्यांच्या मामाचं गाव. दोघं एकमेकांचे सक्के मावस भाऊ. शिक्षण कमी असल्यानं हे दोघेही बेरोजगार. हाताला लागेल ते काम करून जगणाऱ्या या दोन पोरांना झटपट श्रीमंत होण्याची चटक लागली. श्रीमंत होण्यासाठी वर्षानुवर्ष चालत आलेला पॅटर्न या दोघांनी अवलंबला. एखाद्या श्रीमंत व्यावसायिकाचं अपहरण करायचं आणि खंडणी उकळून श्रीमंत व्हायचं. दोघांच्या डोक्यात फक्त पैसाच होता. प्लॅन तर ठरला होता. नंतर राजदीप आणि टिल्लू शिकारीच्या शोधात होते. 11 एप्रिलला ते जयसिंगपूर शहरात मोबाईल घ्यायला गेले. तिथं एका मोठ्या दुकानात गेल्यावर दुकानातला माल आणि दररोजचं उत्पन्न पाहून मालक श्रीमंत असल्याचं राजदीप आणि टिल्लूच्या लक्षात आलं. बकरा भेटला म्हणून ते खुश झाले. लगेच पुढचा प्लॅन सुरू झाला. ते दुकानदाराच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. तो कुठं राहतो, घरातून किती वाजता निघतो, निघाल्यानंतर मध्ये कुठं थांबतो, रात्री दुकानातून घरी किती वाजता जातो, या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून त्यांनी प्रॉपर ट्रॅप सेट केला. पण अचानक काहीतरी अडचण आली आणि जयसिंगपुरातील दुकानदाराच्या अपहरणाचा प्लॅन कॅन्सल झाला. त्यांची एक शिकार हातातून गेली होती, पण पैसा तर हवाच होता. म्हणून त्यांनी दुसरं टार्गेट शोधायला सुरुवात केली. अशातच त्यांना मामाच्या गावातच राहणाऱ्या 40 वर्षीय भरतेश राजगोंडा टोपगोंडा या भाजीपाला व्यापाऱ्याची आठवण झाली. भाजी व्यवसायामुळे भरतेशकडे बराच पैसा आहे हे दोघांनाही माहिती होतं. म्हणून राजदीप आणि टिल्लूनं आपलं टार्गेट भरतेशवर सेट केलं. लहानपणापासून दानोळी गावात राहणाऱ्या दोघांना शेत शिवाराची चांगलीच माहिती होती. त्यातलं भरतेचं शेत कोणतं, त्यांच्या शेतात जाण्याची वेळ काय, बाजारात जाण्याची वेळ काय, व्यवसायातून आलेला पैसा तो कसा आणतो, याबद्दल बेसिक माहिती त्यांच्याकडे होती. मग अजून माहिती घेऊन राजदीप आणि टिल्लूनं एक ट्रॅप तयार केला. आता हे दोघंही भरतेश कधी जाळ्यात सापडतो याची वाट पाहत होते. अशा 13 एप्रिलच्या रात्री जेवण करून भरतेश टोपगोंडा आपल्या दुचाकीवरून शेताकडे निघाले. त्यांच्या घराबाहेर चकरा मारणाऱ्या राजदीपनं लगेच ही माहिती टिल्लूला दिली. नंतर दोघंही त्यांच्या जवळच्या असलेल्या दुचाकीनं दुसऱ्या रस्त्यानं शेताच्या वाटेवर गेले. तिथं आजूबाजूच्या शेतात कुणी नाही हे कन्फर्म करून राजदीप आणि टिल्लूनं किडनॅपिंगसाठी एक जागा निवडली. भरतेश आपल्या मोटरसायकलनं त्यांच्याजवळ येत होता. तेवढ्या दोघांनी अचानक रस्त्यात आडवं येऊन भरतेशची गाडी थांबवली. काय चाललंय हे भरतेशच्या लक्षात आलं नाही. राजदीप आणि टिल्लूनं त्यांना गाडीखाली ओढून रस्त्याच्या कडेला आणलं. त्यांची गाडी एका झाडाखाली फेकून देऊन भरतेशला मारहाण करायला सुरुवात केली. दोघांनी त्यांचे हात पाय एका जाड दोरीनं घट्ट बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा कुंबला. आपलं अपहरण झालंय हे भरतेशच्या लक्षात आलं होतं, पण आता तो काहीच करू शकत नव्हता. मग राजदीप आणि टिल्लूनं भरतेशच्या खिशातून मोबाईल काढून घेतला आणि त्याचा चुलत भाऊ महावीर टोपगोंडा यांना फोन केला. तुमच्या भावानं आमचे फ्लॉवर म्हणजेच फुलगोबीचे पैसे दिलेले नाहीयेत, म्हणून आम्ही त्यांना ताब्यात घेतलंय. त्यांची सुटका हवी असेल तर सांगितलेल्या ठिकाणी 25 लाख रुपये घेऊन या, नाहीतर आम्ही तुमच्या भावाला मारून टाकू अशी धमकी दिली. भरतेशचे चुलत भाऊ महावीर, भावाला काहीही करू नका, मी तिथे येतो, आपण बसून व्यवहार क्लिअर करू असं म्हणाले. पण हे ऐकून राजदीप आणि टिल्लूनं फोन ठेवून दिला. आता महावीर पोलिसांना खबर देईल आणि आपल्याला तुरुंगात जावं लागेल
या भीतीनं त्या दोघांनी भरतेशचा फोन बंद केला आणि त्याला दुचाकीवर बसून काही अंतरावर असलेल्या शेरीमाळा परिसरात नेलं. सरकारांचं शेत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या परिसरात अंधार होता. तिथं गाडी थांबून राजदीप आणि टिल्लूनं भरतेशला उसात नेलं. एका मोठ्या बॅटरीचा वापर करून त्याला इलेक्ट्रिक शॉक दिले. जी माहिती समोर येते त्यानुसार भरतेशवर त्याच्या कानामागे चाकूनं खोलवर वार दिसून आले. तर मान, पोट, कान आणि गुप्तांगावर बॅटरीच्या साह्यानं विजेचा शॉक देण्यात आला होता. मारेकऱ्यांनी दिलेले हे करंटचे झटके एवढे तीव्र होते की त्यात भरतेशाचा मृत्यू झाला. तो संपलाय हे कन्फर्म करून राजदीप आणि टिल्लू घटनास्थळावरून फरार झाले. इकडे महावीर टोपगोंडा त्यांच्या दोन मित्रांना घेऊन सांगितलेल्या ठिकाणी पैसे घेऊन पोहोचले. पण तिथं कुणीच नसल्यानं त्यांनी भाऊ भरतेशच्या नंबरवर फोन केला, पण फोन बंद लागत होता. आता काहीतरी अनुचित घडल्याची महावीरला शंका आली. त्यांनी लगेच जयसिंगपूर पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पण पोलिसांनी तपास सुरू करण्याऐवजी फक्त बेपत्ता असल्याची नोंद केली. पोलिसांकडून काहीही प्रतिसाद येत नसल्यानं दानोळी ग्रामस्थांनी रात्रीच शोध मोहीम सुरू केली. 14 एप्रिलच्या सकाळी 5 वाजता भरतेशच्या शोधावर असलेल्या काही ग्रामस्थांना शेरीमाळा परिसरातल्या सरकारांच्या शेताबाहेर भरतेशची गाडी पडलेली दिसली. काही अंतरावर त्यांची चप्पल पडलेली होती. ग्रामस्थांचा संशय बळावला. ते उसात गेले आणि आत त्यांना भरतेशचा मृतदेह दिसला. त्यांनी लगेच ही माहिती महावीरला सांगितली. त्यांनी पोलिसांना खबर दिली, पण जयसिंगपूर पोलिसांनी त्याचीही दखल घेतली नाहीये. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घटनेची माहिती आमदार राजेंद्र यड्रावकरांना कळाली. ते सकाळीच दानोळी शिवारात पोहोचले. लोकप्रतिनिधी पोलिसांच्या आधी घटनास्थळी दाखल होतात म्हणून दानोळीच्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर रोष व्यक्त केला. ग्रामस्थांचा विरोध आणि आमदारांच्या दबावानंतर पोलीस दानोळीत दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी भरतेशचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. शिवारातच लपलेल्या राजदीप आणि टिल्लूला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. पण या हत्येत अजून एक अँगल असल्याचं स्थानिक पत्रकारांनी सांगितलंय. भरतेशच्या मोबाईलवरून राजदीपनं त्यांच्या चुलत भाऊ महावीरला कॉल केला होता, पण बोलताना मध्येच रेंज गेल्यानं एकमेकांचा आवाज येत नव्हता. कॉल कट झाला आणि नंतर मोबाईलला रेंज आलीच नाही. आता महावीरला आपल्या लोकेशनची माहिती झाल्यानं राजदीप आणि टिल्लूनं जागा बदलण्याचं ठरवलं. त्या दोघांनी त्याला शेरीमाळा परिसरात नेलं. पण तिथं गेल्यावर भरतेशनं दोघांच्या तावडीतून सुटण्यासाठी झटापट केली. त्यांना दमा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. भरतेशनं आरडाओरड केली आणि तो आपल्या तावडीतून सुटला तर आपलं पितळ उघडं पडेल म्हणून त्यांनी भरतेशच्या तोंडावर रुमाल आवळून धरला. आधीच दम्याचा त्रास आणि त्यावर रुमालामुळे श्वास घ्यायला अडचण होत असल्यानं भरतेशचा दम वर जाऊ लागला. पण राजदीप आणि टिल्लूनं भीतीपोटी त्याला सोडलंच नाही. थोड्या वेळानं भरतेशनं हातपाय हलवणं बंद केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं दोघांच्या लक्षात आलं. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मृतदेह तिथंच सोडून पळ काढला, असं स्थानिक पत्रकारांनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितलंय. सध्या राजदीप अजय ताडे आणि मंथन उर्फ टिल्लू राजेंद्र चांदुरे हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात न घेणाऱ्या जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या संबंधित पोलिसांवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी चौकशी बसवल्याची माहिती समोर आली आहे. झटपट श्रीमंत होण्याची हाव, त्यासाठी वापरलेली पद्धत आणि त्यात गेलेल्या एका निष्पाप व्यापाऱ्याचा जीव. या बातमीवर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.